सांगा मला नाही माहित. त्याला असं वाटतं आई आजी हारली, आजी हारली, आजोबा हारला, त्याला फार आनंद वाटतो. तो सांगतो मी सांगू, त्याला फार आनंद वाटतो, मी फार हुशार आहे. मग तो हळूच सांगतो अगं मुंगीने चप्पल बाहेर काढली होती म्हणून हत्तीला कळालं मुंगी देवळात लपली म्हणून. ही छोट्या गोष्टी काही साध्या आहेत का? या मुलांच्या हातात मोबाईल देऊन बघा, तुम्हाला आम्हाला 2च बटन कळतात अजून, यायचा पाठवायचा. यांच्या हातात द्या, काय करतील सांगता येत नाही. अगदी 2-2.5 वर्षाचं नव्हे, 1 वर्षाची पोरगी सुद्धा. यांचे विनोदही फार भारी असतात, मी आत्ता सांगितलं. आणि ही मुलं शिकवतात सुद्धा खूप गोष्टी, लक्षात ठेवा, खूप गोष्टी शिकवतात. मी एकदा असंच बीडला गेलो होतो. आमच्या शेजारचे, मी पूर्वी मुख्याध्यापक होतो, एक शिक्षक होते, त्यांच्या घरी गेलो. त्यांची नातू एक होता. मला गेल्या गेल्या म्हणलं आजोबा. अरे म्हणलं मी आजोबा दिसतो का? म्हणलं कुठे काय राहिले डोक्यावर. बघा ह्यांच्या कल्पना, डोक्यावरचं गेले की झाला आजोबा. आता लग्न झालेली, लग्न करणाऱ्या पोरांच्याही डोक्यावर काय राहत नाही, तो भाग वेगळा. आयटीतली पोरं बघा निम्म मागं गेलेलं असते अभ्यास करून करूनच. तसं त्या मुलाने मला सांगितलं आजोबा तुम्हाला एक गंमत सांगू का? आपण फक्त म्हणायचं सांग. मी म्हटलं काय झालं रे बाळा? काय नाही म्हणलं, माझ्या वर्गातलं एक बाळ आहे, फार बदमाश आहे म्हणलं. यांच्या भाषा फार भारी असते, बदमाश आहे म्हणलं. काय झालं? तो बाईंचं अजिबात ऐकत नाही म्हणला. बाईंचं ते बाई पण म्हणत नाही, आता सगळ्या इंग्लिश मिडियम आल्या. ते म्हणतं माझ्या मिसचं काही ऐकत नाही. तो बोबडं बोलता बोलता मिस म्हणत होता का म्हैस म्हणत होता त्याची त्याला माहीत. पण हळूहळू मिस म्हणायचा, कधी म्हैस म्हणायचा. म्हणलं बाळा जे काही सांगायचं ते सांग. बाईंचं अजिबात ऐकत नाही म्हणला, फार गोंधळ घालतो, फार मस्ती घालतो. म्हणून बाई त्याला म्हणल्या की एक काम कर, आता उद्या आहे ना तू बेंचवर उभा राहा, तर शांत बसील. तरी शांत राही ना. शेवटी बाईने दम दिला, उद्या येताना पालकांना घेऊन यायचं. मी म्हणलं अरे पुढे काय झालं सांग. घरी आलो म्हणला, मस्तपैकी खेळलो, झोपलो, सकाळी उठून गेलो. म्हणलं पुढे काय झालं? म्हणलं बाळेने शाळेत गेला, बाईने विचारलं ना कुठे पालक? म्हणलं काय केलं रे? काय नाही म्हणला, दप्तर उघडलं, दप्तरातनं पालकाची गड्डी काढली आणि म्हणला हा घ्या पालक. डोक्याला हात लावला. म्हणलं ही पोरं किती हुशार आहेत बघा. अरे यांच्याकडे बघून आनंद शोधता येतो. या मुलांचे असे छोटे छोटे विनोद फार भारी हो. अनेक प्रकार आहेत, अशी कोड्यांचे तर अनेक प्रकार आहेत. एकदा एका 6वीच्या वर्गात गेलो, म्हणून तुमच्या आसपास सगळी मुलं आहेत बघा, या मुलांकडे बघून जीवन सुंदर शोधता येतं. एकदा 6वीच्या वर्गात गेलो. 6वीच्या वर्गात गेल्यावर त्या मुलांनी मला सांगितलं सर एक कोडं सांगू का? म्हटलं काय? म्हटलं मला सांगा. आपल्याला प्रश्न विचारतात, मला सांगा तुम्ही शाळेत असताना पत्र लिहित होता का? म्हटलं लिहित होतो. त्याच्यापूर्वी पत्र लिहित होते का? म्हटलं लिहित होतो. कोण पाठवत होतं? म्हटलं पोस्टमन. त्याच्यापूर्वी कोण पाठवायचं? म्हटलं गावचा एक टपाली असायचा, तो घेऊन जायचा घुंगरं आणि घोंगडी अंगावर टाकून. ते म्हणले त्याच्यापूर्वी काय? त्याच्या मनात प्रश्न होता, त्याच्यापूर्वी पत्र कोण न्यायची? म्हटलं कोण न्यायची? म्हटलं ती कबुतरं नेत होती. म्हटलं मला नाही माहीत बाबा, या पोरांना माहिती आहे. आता म्हणलं कबुतराचा काय संबंध आहे? आता आम्ही पत्रच लिहित नाही. तसं नाही म्हणलं, आम्ही एक प्रयोग केला होता. म्हटलं काय? म्हटलं मी पुण्यातल्या शाळेतली, कॉर्पोरेशनच्या शाळेतली घटना आहे. म्हटलं आम्ही एक प्रयोग केला की नाही माहीत नाही. काय प्रयोग केला? आम्ही 2 मित्रांनी 2 कबुतरं पाळली म्हणला. त्यांना शिकवलं. एक जण आला नगरला, दुसरा राहायला पुण्यात. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही ठरवलं पत्र पाठवायचं कबुतरामार्फत. म्हटलं बरं पुढे काय झालं? आपण फक्त पुढे काय झालं एवढंच म्हणायचं. पुढे काय झालं? म्हटलं आमचं असं ठरलं पत्र पाठवायचं. अरे म्हटलं पुढे काय झालं? म्हटलं काही नाही, दिवाळी झाली, तुळशीचं लग्न झालं, पत्र काय यायला तयार नाही. याचं कबूतर याच्याकडे, त्याचं कबूतर त्याच्याकडे. पत्र जर पाठवलं नाही तर व्हॉट्सअप करायचं नाही, मेसेज करायचे नाही, फोन करायचे नाही, पत्र कबुतरामार्फत पाठवणार एवढं नक्की. आणि काय सांगायचं, सुट्टी संपत आली तरी पत्र याय ना. शेवटी एक दिवशी सकाळी सकाळी कबूतर आलं, याच्या दारात उभा राहिलं. त्याला फार आनंद झाला, मित्रानं काहीतरी पत्र पाठवले. अहो कबूतर एकटंच, पत्र कुठे त्याच्याबरोबर? याला काही दम निघा नाही आणि त्याला फोन केला. अरे म्हणला कबूतर एकटंच आलंय, पत्र कुठे? म्हणला हा मिस कॉल होता, पुढच्या वेळी पत्र पाठव. अशी ही आमची हुशार जनता आहे. यांच्यापासून शिका ना जीवन कसं आहे, किती आनंदी आहे. अहो तुम्हाला शिकवायचं काम करतात, तुम्ही ऐकत नाही त्यांचं. तुम्ही जरा ऐकायला शिका. ही मुलं काय शिकवतात. एक अनुभव सांगतो. म्हणून मी सांगितलं शिक्षण क्षेत्रातले अनुभव थोडे जास्त येतील. मी ज्यावेळी शिक्षक होतो, 6 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं, नंतर MPSC पास झाल्यावर मला हेडमास्टर केलं शासनानं. बीड जिल्ह्यातलं एक गाव होतं, 2000 लोक वस्तीचं. मी शनिवारी शिक्षक होतो, रविवारी राजीनामा दिला, सोमवारी साहेब झालो. तिकडे साहेब म्हणतात हेडमास्टरला. 2000 लोक वस्तीचं गाव. माझी शाळा बालवाडी ते 10वी. शाळेत गेल्यावर माझं वय त्यावेळी 29 आणि वजन 42 किलो. त्या गावाला प्रश्न पडला, एक असलं हेडमास्टर असलं. आता नवीन लागलेला माणूस मी, नोकरी झालेली 6 वर्षाची.
तिथे गेल्यावर प्रत्येक गावातला माणूस येऊन मला बघायचा, असा डोकून बघायचा आणि पळून जायचा, नक्की मास्तर कसं दिसते. त्यांची कल्पना फार वेगळी होती हेडमास्टरची. मी हा असा माणूस, शाळेतल्या पोरांनाही कौतुक वाटायला लागलं की नक्की हेडमास्टर कसा दिसते म्हणून पोरं यायची, डोकून बघायची आणि पळून जायची. बालवडीपासून 10वीची त्यातली एक पोरगी फार चाणाक्ष होती, आशा सोनवणे तिचं नाव. 6वीतली मुलगी आली आणि तिला कुणीतरी सांगितलं होतं साहेब पुण्यावरून आलेत. आणखी एक गोष्ट तिला माहीत होती की पुण्यातल्या तुळशीबागेत गळ्यातल्या माळा फार छान मिळतात. कुणी सांगितलं माहीत नाही. माझ्या समोर आली, धीटपण उभा राहिली, मला म्हणली सर पुण्यावरून आलाय का? म्हणलं हो. मग साहेब एक काम करा, पुढच्या वेळी येताना मला एक माळ घेऊन या. गेली पळून. मी आपलं तोच आज्ञा तिची शिरसावंत मानून जेव्हा परत शनिवारी, त्यावेळी फॅमिली अंडी नव्हती, शनिवारी पुण्याला गेलो. बायकोला म्हणणारे असे एका मुलीचा हट्ट केला, जरा एक माळ घेऊन ये. तिने माळ आणली, माझ्याजवळ दिली. सोमवारी सकाळी शाळेत हजर 9 वाजता. पोरगी शाळेच्या समोर राहत होती. नट्टापट्टा केला, स्नो पावडर लावला, दप्तर अडकवलं आणि माळ घेऊन गळ्यात घालायची, सगळ्यांना दाखवायची. या आश्चर्यानं पोरगी पळत पळत माझ्याकडे आली. मला म्हणली साहेब आणली का माळ? म्हणले आणली बाळा, धर तुझी माळ. माळ घेतली, पळत घरी गेली, माळ गळ्यात घातली. तिच्या लक्षात आलं पैसे विचारले नाही आपल्याला, म्हणून परत पळत आली. याचे पैसे किती? म्हणलं बाळा 8.5 रुपये. ती काही डुप्लिकेट माळाला फार काय लागत नाही, 8.5 रुपये लागतात म्हणलं. परत घरी गेली, पळत पळत 10 रुपये घेऊन आली, माझ्यासोबत टेकवले. आनंद एवढा झाला होता माळेचा की सगळ्यांना दाखवायची माळ, कारण मला साहेबांनी माळ आणली, शाळेतले हेडमास्टरने आणलं. किती आनंद होता. या आनंद तिच्या डोक्यात होता, पण तिच्या डोक्यात आणखी दुसरं बरंच काही चालू होतं. 10 रुपयातले तिला म्हणलं बाळा राहिलेला 1.5 रुपये घेऊन जा. ती म्हणली नको, राहू दे तुम्हाला चहा पाण्याला. आता हे चहा पाणी आज काय झाले तुम्ही बघा. 1993 सालचं चहा पाणी आहे. मी खात्यात अधिकारी आहे, पण काय चालतं मला माहिती आहे. बाकीकडे अरे ही मुलं शिकवतात तरी आईबाप म्हणतात काय काळजी करू नको, लय पैसे आहेत माझ्याकडे. ते म्हणतं बरं झालं, टेन्शन नाही आपल्या डोक्यात. मग या मुलांकडनं हे आयुष्य कसं आहे ते शिकता येतं. म्हणून मुलं मोठी होतील तसं आपल्याला मोठं होता येतं. आपल्याला अनेक गोष्टी यातनं शिकता येतात. अशी किती नाती आहेत आपली, भरपूर नाती आहेत. मुलाचं आईचं नाते, मुलाचं वडिलाचं नातं आहे. मुलाचं आणि वडिलाचं नातं तेवढं सुंदर असतं. माझं पोरगं इथं शेजारी बसलं आहे. मी बऱ्याच वेळा आजही 22 वर्षाच्या पोराला जवळ घेऊन झोपतो, त्याच्या दाढीहून हात फिरत म्हणतात काय सुंदर दाढी आली रे तुला. मला आलीच नाही रे, खायलाच मिळणार नाही, धडतं येईल कशी. त्याला सगळं चांगलं मिळालं, डोक्यावरनं हात फिरवत अरे अजून तुझे केस काय सुंदर आहेत रे. अरे हे सुद्धा लहान असतानाच घ्यावं असं थोडी आहे. या मुलांमधलं जे प्रेम आहे. आणि जेव्हा मुलांना आपण काही देतो, शेक्सपियर असं म्हणतो की जेव्हा बाप मुलाला काहीतरी देतो ना तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो, पण जेव्हा पोरग बापाला द्यायला लागतं ना तेव्हा पोराच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि बापाच्या डोळ्यात पाणी असतं. माझं पोरग मला कधीतरी विचारतं पप्पा येताना जिलबी आणू का, अजून डायबिटीज झाला नाही. अरे जेव्हा ते माझ्यासाठी काहीतरी घेतं, हे नातं हो आईचं आणि मुलाचं. अरे आई म्हणजे काय असते काय सांगावं. आई म्हणजे काय असते. आमचे कवी मेश्राम असं लिहितात बघा ह्या कविता. म्हणून हे जीवन जगताना अनेक गोष्टी करायच्यात. नाती जपायचे, कविता वाचायचं आहे, साहित्य वाचायचं आहे, सगळं बघायचं आहे. आमच्या आदर्श ऋषी महाराजांचं अरे माणसा माणसा पुस्तक वाचा, फार सुंदर लिहिलं आहे. किंवा अनेक असे ग्रंथ आहेत. त्यातलं हे साहित्य कवितांपासून जर सुरुवात केली तर आपल्या कविता आपल्या जन्मापासून सुरुवात होते. आई जेव्हा जवळ घेते ना तेव्हा तालाला सुरुवात होते. काय ताल असतो तो हृदयाच्या ठेक्याचा आणि झोक्याचा लय असतो, तेव्हा ते पोरग मस्त झोपतंय. आईशिवाय दुसरीकडे राहत नाही. एसटी महामंडळात सुद्धा प्रवास करताना कधी कधी बघा एखादं पोरग फार रडायला लागलं आणि ते बाप जर घेऊन बसलं ना तर ते पोरग रडायचं थांबत नाही. मी एकदा असंच प्रवासात शेजारी होता एक जण, पोरग रडते, त्याला म्हणलं अरे आईकडे दे की. नको म्हणला राहू द्या माझ्याकडे. ते का रडायचं थांबना. शेवटी वैतागून त्याने बायकोकडे दिलं आणि तेव्हा पोरग शांत राहिलं. शेवटी पोरग देताना म्हणतो बहुतेक माझ्यावरच गेले त्याच्यामुळेच रडायचं थांबत नाही. अरे या छोट्या छोट्या गोष्टी आईचं आणि मुलाचं प्रेम आहे. आमचे केशव मेश्राम असं लिहितात की पाऊस म्हणजे असतो काय जेव्हा ढगाला फुटलेले असतात पाय. पाऊस म्हणजे असतो काय जेव्हा ढगाला फुटलेले असतात पाय. सखी म्हणजे असते काय मनातील पैंजण पाय. आई म्हणजे असते काय गोठ्यात हंबरणारी व्याकुळ गाय. आई म्हणजे असते काय गोठ्यात हंबरणारी व्याकुळ गाय. अरे ही आईचं आणि मुलाचं नातं आहे. आईचं आणि आजीचं आणि नातवंडाचं नातं आहे. बहीण आणि भावाचं नातं आहे. प्रियकर आणि प्रेयशीचं नातं. अरे सौंदर्य, सौंदर्य कशा कशात बघावं. आमचे मंगेश वाडेकर म्हणायचे अरे कशात सौंदर्य आहे. अनेक गोष्टी निसर्गात आहे. काय निसर्ग देतो आपल्याला, अनेक गोष्टी देतात.
आमच्या आनंद ऋषी महाराजांच्या दीक्षा घेतलेला लिंबाचं झाड अजून 100 वर्ष आहे चिचोंडी पाटीलमध्ये. या लिंबाच्या झाडानं किती माणसं बघितली असतील. काय देतात तो झाडाखाली जाऊन बसा. एखाद्या हॉटेलमध्ये गेलात तर बोर्ड वाचायला मिळतो, कामाशिवाय जास्त वेळ बसू नका, फार बिल झालं. पण झाड कधी असा बोर्ड लावत नाही, उठ आता फार झालं. झाडं आपल्याला काय देतात म्हणून आमचे कवी लिहितात की झाडांकडनं काय शिकावं. झाडांकडनं हे शिकावं की अरे तुझ्यासारखं काळीज दे, अरे तुझ्यासारखं काळीज दे, घेण्यापेक्षा देणं श्रेष्ठ, याची खोल जाणीव दे, अरे तुझ्यासारखं काळीज दे. हे झाडा शिकवतात. पाणी शिकवतंय, पाणी तुझा रंग कसा. माती शिकवते, आमचे चंद्र आणि सूर्य शिकवतात. हे सौंदर्य सगळं, हे निसर्गाचं सौंदर्य आहे. तसं दोन आणखी एक नातं आहे, ते म्हणजे प्रियशी आणि प्रियकराचं. हे नातं असतंच, लग्नाच्या अगोदर असेल, नंतरच्या नंतरचं असेल, त्याच्यातही काय वर्णन असतात, पण ती वर्णनं वाचली पाहिजेत ना. आणि मुळात वाचण्यासाठी, हे बघण्यासाठी कौतुक करावं लागतं. कौतुक एक फार सुंदर प्रकारे बघा. माणसाला काही लागत नाही, लक्षात ठेवा. माणसाच्या मनाची एकच गरज आहे, कारण माणूस आहे म्हणून मन आहे, आणि त्या मनाची इतकी सुंदर गरज आहे ना, त्याला काही लागत नाही. कुठल्याही माणसाला फक्त एवढंच म्हणा, अरे काय सुंदर दिसतोस, काय आनंद वाटतो माहिती आहे, एवढी ढेरी असली तरी असा करतो, खरंच सुंदर दिसतो, त्याला किती आनंद. एखाद्या बाईला बघा, अहो तुमचं वय वाटत नाही हो आजी झाल्यासारखं, आजी लगेच असं करते, खरंच का हो, काय शाबासकी हो. तुम्ही बघा, हे प्राण्यांना शाबासकी आवडते, प्राण्यांना कौतुक आवडतं. मांजरीच्या पाठीवरनं हात फिरून बघा, हळूच शेपटीवर जाते. मोत्या कुत्र्याला जवळ घेऊन बघा. माझं मानसापरास नावाचं पुस्तक आहे, त्यात अशा कथा मी लिहिल्यात. एक बैलजोडी होती माझी, बहिणीच्या लग्नाच्या वेळी आईवडिलांनी विकली. काय सुंदर बैल होती तुम्हाला सांग, हौशा आणि बारशा नावाची. अरे ही प्राणी आम्हाला शिकवतात माणसापेक्षा कसं जगायचं ते. यांना कौतुक आवडतं. गाईच्या पाठीवरनं हात फिरवा, असा अंग शहारतं ना, तिला किती आनंद होतो. आमची गाय मोठ्यानं ओरडायची बाप लांब दिसला तरी, कारण तिला माहित होतं काहीतरी खायला खोराक आणलाय म्हणून. हे सर्व आहे. मग माणसाला कौतुक नाही आवडत गाव. अहो लहान मुलांचं आई कौतुक करत नाही, किती कामात असू द्या. पोरांनी चित्र दाखवलं ना, आई म्हणते बा झालं, फार छान आहे माहिती आहे. त्या पोरांनी कशाला दाखवायला येईल परत तुम्हाला. पोरग चांगलं नाचलं तरी आमची आई म्हणते हा फार सुंदर. कुठपर्यंत? 9वी पर्यंत. नंतर बा झालं, आपल्याला काय तमाशात नाही. अरे ही काही कला आहे, मुलालाही तसंच करणार. म्हणून हे जे कौतुक आहे, अहो ठीक आहे, मी म्हणतो मुलांचं कौतुक राहू द्या, एकमेकाचं तरी कौतुक करतात का? लग्न झाल्यानंतर लोक फेसबुकला टाकतात, आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली, नाबाद 25. पण 25 वर्षात एकदाही परत बायकोकडं तेवढ्या आवडीनं बघितलेलं आठवत नाही. तुमच्यासाठी प्रश्न आहे, यांच्यासाठी नाही. कौतुक करायला शिकलं पाहिजे हो. एकमेकाचं कौतुक फार महत्वाचं असतं. असं आम्ही कधी कधी पॉझिटिव्ह ट्रेनिंग घेतो. एकदा एकाला ट्रेनिंग दिलं, त्याला इतका आनंद झाला, म्हणलं आज घरी गेल्यावर कौतुक करतोच म्हटला. पण शिक्षण खात्यातला असेल माझ्यासारखा अधिकारी, आम्ही नेहमी सांगतो की आता आमच्या बदल्या होतात 3-3 वर्षांनी. मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगतो, बाबा रे घरी आठवड्याला जात जा बरं, नाही जमलं तर महिन्याला जात जा, नाही जमलं तर वर्षातनं 6 महिन्यातनं तरी घरी जात जा, नाही तर सतत पटावरनं नाव कधी कमी होईल त्याचा काही भरोसा नाही. सतत गैरहजर. म्हणून घरी जा आणि लवकर घरी जाओ. लवकर घरी गेल्याचा आनंद वेगळा असतो. हा लवकर घरी गेला ट्रेनिंग घेतल्यामुळं, आणि घरी गेल्यावर त्याला लहर आली बायकोचं कौतुक करायची. बायकोनं म्हणलं काय सुंदर दिसतेस. तिने इकडं तिकडं बघितलं, खरंच मला म्हणतात का? तिला वाटलं जाऊ दे मरू दे, काहीतरी आज झालाच. तिने आपलं दिलं सोडून, चला बस झालं, फार लव. कौतुक सुद्धा कसं करावं, बायकोने सुद्धा घरी आलेल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. पण ती करील याची काही गॅरंटी नाही, का तिच्या आत घरात काय झालं असेल काय सांगता येत नाही. त्यामुळे तेही होत नाही. पण याला असं वाटलं जाऊ दे आपणच करूयात. थोड्या वेळानं तिने म्हटले बस झाला, आता चला जेवायला बसा. हातपाय तोंड धुतले, जेवायला बसला. त्याला पुन्हा लहर आली, काय सुंदर भाजी केलीस. मग मात्र तिचं टाळकं सरकलं. ती म्हणली गेली 25 वर्ष भाजी गलती मेले, कौतुक केलं नाही. आज शेजारणीने भाजी दिली तर काय कौतुक करतात. कौतुक आपल्याला लागतं, हे मुलांना लागतं, पालकांना लागतं, शिक्षकांना लागतं, नवे आजीला लागतं, आजोबाला लागतं, बायकोला लागतं, पोराला लागतं. हे कौतुक हा सुद्धा जगण्याचा, सुंदर करण्याचा मार्ग आहे. म्हणून ही नाती जी आहेत, वेगळ्या प्रकारची नाती आहेत, ही नाती जपता आली पाहिजे. याला सामाजिक आरोग्य असंही म्हणतात.
नाती जपता आली पाहिजेत. ही नाती मी मगा सांगितलं तसं सौंदर्याची नाती, प्रियकर प्रियशीची नाती. आपल्याकडे अलीकडे काय झालं, प्रेम कुणी कुणावर करावं हेही समजत नाही. प्रेम आमच्या मुलांना तर एकतर्फी प्रेम करण्यात फार आनंद वाटतो. तिचं नसलं तरी चालते, तिचा विचारच करत नाही हा बाबा, जस काय ह्याला दुसरी कोण मिळणारच नाही. आणि मग त्या नको त्या घटना घडतात. अरे पण मुक्त हस्ताने प्रेम करा, तिच्या सौंदर्याचं वर्णन करा. काय लिहितात आमचे कवी लोक, मला अतिशय आनंद वाटतो. काय लिहितील हो. एकानं असं सुंदर लिहिलं, एका स्त्रीकडे बघून सौंदर्य म्हणून काय असतं, त्याने उपमा कशाची दिली आहे बघा. हे आपण वाचायला काय हरकत आहे, आम्हाला जमलं न जमलं हा पानगड आहे. म्हणून जमलेलं प्रेम, प्रेमाचे सुद्धा 3 प्रकार असतात. एक ठरवून केलेलं लग्न असतं आणि दुसरा प्रेमविवाह असतो. आमचे बंडा जोशी नेहमी सांगतात या लग्नातला महत्वाचा फरक आहे. काय, ठरवून केलेलं लग्न म्हणजे एखाद्या सापाच्या दारात जावं आणि त्याला दूध वगैरे प्यायला द्यावं. आणि प्रेमविवाह म्हणजे काय, तर स्वतःहून जायचं त्याच्या दारात, चांगला थळा वाजवायचा, बाहेर यायचा आणि पाय पुढे करायचा. याला म्हणायचं लव्ह मॅरेज. तर असा हा जो लग्नाचा प्रकार आहे. सौंदर्य जे आहे, हे सौंदर्याचं वर्णन करताना आमचा कवी माधव राजगुरू असे लिहितात की काल पाहिला तुझा चेहरा ओंजळीत झाकलेला, काल पाहिला तुझा चेहरा ओंजळीत झाकलेला, तू न पाहिले तुला पाहण्या चंद्र खाली वाकलेला. काय सौंदर्य आहे. काल पाहिला तुझा चेहरा ओंजळीत झाकलेला, तू न पाहिले तुला पाहण्या चंद्र खाली वाकलेला, आज पाहिला तुझा चेहरा कुंतलात झाकलेला. कुंतल म्हणजे येस, अलीकडे पोरांचे पण लांब असतात, तो भाग वेगळा. आज पाहिला तुझा चेहरा कुंतलात झाकलेला, काल पाहिला तुझा चेहरा ओंजळीत झाकलेला, तुला पाहण्या चंद्र खाली वाकलेला, आज पाहिला तुझा चेहरा कुंतलात झाकलेला, सांज पाऊली जणू येऊनी चंद्रगाली झोपलेला, सांज पाऊली जणू येऊनी चंद्रगाली झोपलेला. काय कल्पना आहे तो. एक जण तर असं लिहितो, अगं चंद्र तुझा असला तरी चांदण्या माझ्या आहेत. काय कल्पना आहे. चंद्र तुझा असला तरी चांदण्या माझ्या आहेत, फुलं तुझी असली तरी कळ्या माझ्या आहेत, फुलं तुझी असली तरी कळ्या माझ्या आहेत, अश्रू तुझे असले तरी नयन माझी आहेत, आणि सगळं तुझं असलं तरी तू माझी आहेस. हे सात्विक प्रेम आहे, हे निरागस प्रेम आहे. नाहीतर नको तिच्या मागं लागायचं, नाहीतर कोण कुणाच्या मागं लागतं काही सांगता येत नाही. आम्ही एका विडंबनात असं लिहिलंय, पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. माहिती आहे ना, ही कुसुमाग्रजांची मूळ कविता आहे, पण आमच्या आचार्य आत्र्यांनी विडंबनच शिकवली आम्हाला. आमचा एक हास्य मैफिल नावाचा एक विनोदी कवितांचा कार्यक्रम आहे, त्याच्यात आम्ही ही कविता सांगतो. एकानं चांगला मार खाल्ला तिच्या भावाचा, एवढं झालं तरी त्याच्या काही थांबवलं नाही. तो परत त्या पोरीकडे गेला आणि त्या पोरीला म्हणतो कसा, त्या पोरीला असं म्हणतो, गुलाबासह आला कोणी, क्षणभर हसला, ओळखलंस का मुली मला, गुलाबासह आला कोणी. एवढा मार खाल्ला तरी आला. काय म्हणतो, ओळखलंस का मुली मला, गुलाबासह आला कोणी, केस होते विस्कटलेले अडखळत होती वाणी, केस होते विस्कटलेले अडखळत होती वाणी, क्षणभर बसला थोडं हसला बोलला शर्ट काढून, क्षणभर बसला थोडा हसला बोलला शर्ट काढून, काल तुझा भाऊ भेटला गेला हाड मोडून, काल तुझा भाऊ भेटला गेला हाड मोडून, गाढवाला मारल्यागत खालून वरून चोपलं, गाढवाला मारल्यागत खालून वरून चोपलं, सारी वस्त्र काढून नेली एक मात्र वाचलं, सारी वस्त्र काढून नेली एक मात्र वाचलं, चप्पल बूट मारताच मी म्हणालो थांबवा, पुन्हा एकदा नका मारू तेवढा ड्रेस परत पाठवा, पुन्हा एकदा नका मारू तेवढा ड्रेस परत पाठवा. तरी पण शेवटी असं म्हणतो, मोडून पडली हाडं तरी मोडला नाही कणा, मोडून पडली हाडं तरी मोडला नाही कणा, बिन भावाची भेटली तर हाच प्रयत्न करील, परत पुन्हा पुन्हा, परत पुन्हा पुन्हा, परत पुन्हा पुन्हा. एवढी बेकार आहेत, मार खाल्ला तरी त्यांना समजत नाही. आणि काही माणसं अशी पण येतो, फार प्रेम करतात प्रेयसी. त्याची प्रेयसी कशी असते, तो रोज तिच्या मागे फिरायचा, ती जिकडे जाईल तिकडे जायचा, तो रोज मागे तिच्या मागे फिरायचा, जिकडे जाईल तिकडे जायचा. तिने वाकडं वळून बघितलं की हा तिच्याकडे निरखून बघायचा, तिने वाकडं वळून बघितलं की हा तिच्याकडे निरखून बघायचा. ती त्याला खूप आवडायची, होती नकटी, थोडी काळी थोडी जाडी, पण त्याला ती खूप आवडायची, कारण ती त्याला दररोज 10 लिटर दूध द्यायची, ती त्याला दररोज 10. अशी पण माणसं आहेत. त्यामुळे हे जीवन सुंदर आहे. ह्या सुंदरतेच्या अनेक छटा ज्या आहेत, त्या नात्यांच्या छटा असतील,
त्या कौतुकाच्या छटा असतील, त्या मुलांच्या आईच्या नात्यातल्या छटा असतील, या सगळ्या प्रकारच्या छटा आपल्याला सांभाळता आल्या पाहिजेत, बघता आल्या पाहिजेत. आणि म्हणून ह्या जीवनातल्या ज्या अनेक गोष्टी आहेत, त्या अनेक गोष्टी, आता हे सगळं झालं तरी जेव्हा माणूस मोठा होतो, नवरा बायकोचं नातं तर फार भारी असतं बघा. म्हणून ते लग्न झालं, आम्ही नेहमी सांगतो नवरा बायकोचं नातं म्हणजे सोलापुरी चादरीसारखं असतं. अंगावर घेतली की गरम होतं आणि काढून टाकलं की थंडी वाजते. हे अवखळ नातं, एक वेगळं मिश्रण आहे, वेगळं मिश्रण. भांडण हे होतं आणि लगेच बरं पण होतं, वेगळं मिश्रण. पण भांडण शेवटपर्यंत चालू असतात, शेवटपर्यंत. म्हणजे काय सांगायचं नाही. आणि त्याच्यात आणखी एक गोष्ट जर घुसली तर आयुष्याचं वाटोळ होतं, ती म्हणजे संशय. हा एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे कशाचाही संशय घेतात, कशाचाही. कृपया माझी विनंती, असं काय असेल तर काही नसतं, सगळं क्लिअर असतं. आणि अशी जर संशय जर नोकरदारांमध्ये असेल ते सगळ्यात वाईट. दोघं